नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागामध्ये शिपाई गट ड या पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. एकूण 284 जागांसाठी जाहिरात असणार आहे. या जाहिरातीमध्ये शिपाई या पदाकरिता अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला बघूया. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा ही ibps.online.ibps.in/IGRCFEB25 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात ही महाराष्ट्र शासनाच्या rfd.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. तर या परीक्षेसाठी वेळापत्रक काय असणार आहे तर ते बघूया. तर ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक आणि परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक असणार आहे 22/4/2025 पासून आपल्याला अर्ज भरता येणार आहे. तर 10/5/2025 पर्यंत. कधीपासून तर 22/4/2025 पासून ते 10/5/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो आहे तो IGR महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर उमेदवारास प्रवेशपत्राद्वारे सुद्धा कळवण्यात येणार आहे. त्यानंतर बघा रिक्त पदाचा तपशील काय दिलेला आहे. पदाचे नाव आहे शिपाई गट ड संवर्गातील हे पद असणार आहे. S1 या श्रेणीतील हे पद आहे. 15,000 ते 47,600 एवढं या ठिकाणी पेमेंट असणार आहे, पे स्केल असणार आहे. आणि त्याचबरोबर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्तेसुद्धा या ठिकाणी याला लागू असणार आहे. एकूण पदे किती असणार आहे तर 284 या ठिकाणी शिपाई या पदाकरिता पदे असणार आहे. त्यानंतर बघा समांतर आरक्षणानुसार किती जागा दिलेल्या आहे. अनुसूचित जातीसाठी 29 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 13, विमुक्त जाती अ साठी 7 जागा दिलेल्या आहे, भटक्या जमातीसाठी 0, भटक्या जमाती क साठी 11 जागा दिलेल्या आहे, भटक्या जमाती ड साठी 10 जागा दिलेल्या आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी 5, इतर मागास प्रवर्गासाठी 62, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS साठी 28 जागा दिलेली आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच SEBC साठी 28 जागा आणि अराखीव खुला प्रवर्गासाठी 91 जागा अशा एकूण 284 जागांसाठी ही भरती असणार आहे. त्याचबरोबर 4% दिव्यांगांसाठी आरक्षण असणार आहे, म्हणजेच एकूण 11 पदे हे दिव्यांगांसाठी राखीव असणार आहे. आणि त्याचबरोबर 1% अनाथांसाठी म्हणजेच एकूण 2 पदे हे अनाथ व्यक्तींसाठी राखीव असणार आहे. 284 पदांपैकी 11 पदे हे दिव्यांगासाठी आणि 2 पदे हे अनाथांसाठी राखीव असणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे. पद असणार आहे शिपाई गट ड. किमान शैक्षणिक अर्हता असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी पास जर असेल तर तो या ठिकाणी फॉर्म भरू शकेल. तर उक्त पदासाठी अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे तो SSC पास असेल तर तो या ठिकाणी फॉर्म भरू शकते. त्यानंतर बघा वयोमर्यादा काय दिलेली आहे. तर उक्त पदासाठी अर्ज करणारा उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान 18 वर्ष पूर्ण असावे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी, खेळाडूंसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ही 5 वर्ष शिथिलक्षम राहील. म्हणजेच 38 वर्षासोबत 5 वर्ष हे शिथिलक्षम असणार आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा ही 45 इतके राहील, 45 वर्ष इतके राहील. त्यानंतर बघा या पदाकरिता परीक्षा शुल्क काय असणार आहे. शिपाई गट ड या पदाकरिता राखीव व खुला प्रवर्ग जर असेल तर त्यासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी ही 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क कोणत्याही प्रकारे आकारले जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा होणारी स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा IBPS कंपनी घेणार आहे.
तर कोण घेणार आहे? तर परीक्षा ही IBPS घेणार आहे. आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे बघा. परीक्षेचे नाव असणार आहे इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. तर इंग्रजीसाठी एकूण 25 प्रश्न असणार आहे आणि 50 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी असणार आहे. एक प्रश्न 2 गुण असणार आहे. तर बघा आणि कालावधी किती असणार आहे? तर 30 मिनिटाचा कालावधी एका सेक्शनसाठी असणार आहे. त्यानंतर बघा मराठीसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. बौद्धिक चाचणी आणि अंकगणितसाठी सुद्धा 25 प्रश्न 50 गुण, अशी एकूण 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असणार आहे. आणि एकूण कालावधी किती असणार आहे? तर 120 मिनिटाचा एकूण कालावधी असणार आहे. त्यानंतर बघा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. या ठिकाणी IBPS ही कंपनी परीक्षा घेणार असल्या कारणाने या ठिकाणी एकूण प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय दिलेले असतील. तुम्हाला 5 पर्यायामधून हे उत्तर निवडायचं आहे. आणि त्यानंतर सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर बघा अशा प्रकारे ही जाहिरात होती. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.